हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आम्ही आलेलो आहो हिंगणघाट पासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या लसनपूर या गावी आलेलो आहो। आणि इतकं सुंदर आहे, तुम्ही बघू शकता बघा। वाव, दरवाजाच इतका सुंदर आहे। तर आतमध्ये आता प्रवेश करत आहे आम्ही। सो आता एन्जॉय करा तुम्ही पण आजचा ब्लॉग। कसा आहे काय आहे अजून तर आम्हालाही माहित नाही, अजून आम्ही आतमध्ये जायचं। सो चला आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळं काही दाखवते। किती छान गौशाला आहे आणि भरपूर असे गाया आहेत, पण माझी स्वानंदी झोपलेली आहे। मला स्वानंदी पाहिजे होती जागी। हे बघा किती, बापरे, असंख्य असंख्य बघू शकता तुम्ही। तिथून अजून निघतच आहे, गौशालेतून गाया निघत आहे। आणि तुम्ही बघू शकता किती साऱ्या गाया आहेत। आणि इथे बघा वीर आहे, हे बघत आहेत। आणि इथे हे जे मंदिर दिसत आहे ना, हे महाकालीचं मंदिर आहे। आणि या विहिरीमध्ये पाणी खूप आहे। बघा कशाचं पाणी आहे ते याच्यामध्ये सोडत आहे। भरपूर पाणी आहे याच्यामध्ये, पण बापरे असं पाणी सोडत आहेत बा। हे कशाचं काय माहिती। आणि खूप मोठी अशी विहीर आहे ही। वाव, किती सारे आहे। वाव, किती सारे वासरं तर इतकी छान छान आहे ना, छोटे छोटे, खूपच छान। बघा आतमध्ये आपण काय काय बघू त्याचं लिहिलेलं आहे इथे। पिपलवाले हनुमानजी, दुर्गा मंदिर, अन्नपूर्णा माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हरिओम बाबा समाधी स्थल, असं सगळं आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। बापरे, अधिक समोर आहेत बोर्ड। आणि भरपूर असं इथे बांधकाम सुद्धा चालू आहे। हे बघा तुम्ही बघू शकता। आपण लसनपूर या गावामध्ये एंटर झाल्यानंतर खूप छान असा मोठासा गेट आहे तिथे। आणि त्या गेटची नक्षीकाम इतकं छान आहे। आणि त्या गेटच्या वरच्या भागाला एक सुंदर अशी गाय होती। आणि त्या गेटचं काय तारीफ करायची, आता खूपच सुंदर असं गेट होतं। मी पुढे तुम्हाला दाखवणारच। आम्ही एंटर झाल्यानंतर लगेचच जेवायला बसलो, कारण की इतकी भूक लागली होती। जाता जाताच आम्हाला खूप वेळ झाला होता। आणि स्वानंदी बघा जेवण करत होती, तिच्यासाठी आम्ही खिचडी नेली होती छान। आणि जेवायला काही नाही, आम्ही थोडंफार मेथीची भाजी थोडंसंच नेण्यात आलं होतं। थोडंसं बेसन वगैरे करून पोळी वगैरे आणि खिचडी एवढंच नेलं होतं। आणि इतकी भूक लागली होती खूपच, आणि आम्हाला सगळं कमी कमी पडलं। खूप जेवायला पाहिजे होतं आणखी। आणि स्वानंदीला पोट भरून जीव घातलं मी। तिच्यासाठी नेले होते सगळं काही, फिंगर वगैरे जे काही तिचं आहे ते सगळं नेलं होतं तिच्यासाठी। आणि तिथे एक डॉगी आला होता, त्या डॉगीसोबत छान खेळत होती स्वानंदी। भरपूर वेळपर्यंत त्या डॉगीसोबतच खेळली होती, म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही। आमचं जेवण आरामात झालं। ती एकटीच खेळत होती, आम्ही फक्त लक्ष दिलं तिच्याकडे। आणि आम्हाला खूप जास्त भुका लागल्या होत्या, पण जास्त काही जेवायलाच नव्हतं। आणि त्याच्या आतमध्ये हॉटेल वगैरे पण काही होतं, पण आम्हाला माहीतच नव्हतं। पुढे गेल्यानंतर आम्हाला माहीत झालं की तिथे हॉटेल आहे। नंतर जेवण झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो। असं लांब आहे ते खूप, आणि आतमध्ये जावं लागते। आणि बघा हे पुढे मंदिर आहे। तर मंदिराच्या आधी गेटवरतीच खूप छान अशी मोठी शंकरजीची मूर्ती आहे। आणि खूप छान अशी मोठीची मोठी हनुमानजीची मूर्ती आहे। आणि स्वानंदी आणि आई बघा कशी रनिंग करत होते त्यांची चालू होती। त्यांनी खूप जास्त एन्जॉय केला, खूप जास्त। आणि हे बघा गाय होती इथे, खूप मोठी गाय आहे। आणि या गायीच्या पोटामध्ये खूप मस्त मोठं असं छान मंदिर आहे त्याच्या आतमध्ये। या गायीची आहे, जी गाय दिसत आहे ना, ही खूप मोठी अशी, हिच्या आतमध्ये खूप छान असं मंदिर होतं। आणि त्या मंदिरामध्येही खूप छान असं देवस्थान म्हणजे देवाच्या मूर्त्या होत्या। आणि ही गाय बघा किती छान बांधकाम केलेलं आहे, आणि किती नक्षीकाम तिच्यावरती। हे बघा, वाव, इतकं छान वाटलं ना, खूपच प्रसन्न वाटत होतं तिथे। आणि भरपूर लोक त्या पर्यटनास्थळी येत होते। हे बघा जिथे शंकरजी आणि हनुमानजी आहे त्याच्या समोरच थोडंसं गेलं की ही गाय आहे। आणि गायीच्या भुयार घरासारखं असं एकदम टिंगूसं दरवाजा होता। आणि त्याच्यातून आतमध्ये गेल्यानंतर बघा किती छान गणपतीची मूर्ती आहे, आणि इकडे आणि देवीची मूर्ती आहे। ते मंदिराचा दरवाजा जरी छोटा असला, पण आतमध्ये खूप छान अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत। आणि तिथे जाऊन आम्ही छोटासा असा फोटोशूट वगैरे केला। हे बघा आईचे फोटो घेतले आणि स्वानंदीचे पण फोटो घेतले। स्वानंदी थोडीशी घाबरली होती त्या आतमधल्या देवांना। आणि नंतर आम्ही तिथलं दर्शन घेऊन
पुढे आलो, त्या गाईच्या पुढे आलो, जी गाईची मूर्ती आहे त्याच्या पुढे. बघा किती छान इथे हापशी आहे, बोरिंग आणि छान असा बाण वगैरे, आणि इतके छान केळीचे झाडं होते ना त्याच्या आजूबाजूने. खूपच छान केळीचे झाडं होते, मोठे मोठे, पण केळी नव्हत्या त्याला, केळीचे झाडं होते खूप छान. आणि बघू शकता तुम्ही हिरवीगार झाडं. मला इतकं छान व्हिडिओ काढायला मजा आली ना, खूपच छान. आणि नंतर मंदिराचं पण इतकं छान बांधकाम केलं होतं आणि इतकं छान ड्रॉइंग केलं होतं ना त्याच्यावरती. खूपच छान चित्रकलेचं हे होतं. आणि मंदिराच्या आतमध्ये छान मस्त पिंड होती महादेवाची, आणि असेच देव होते. आणि मंदिराच्या आजूबाजूने भिंतीवरती खूप छान असे नक्षीकाम केलं होतं आणि खूप छान ड्रॉइंग पण केली होती. ड्रॉइंगने पण देव काढलेले होते, खूप छान. स्वानंदी आणि आई बघा किती छान प्रदक्षिणा मारत होती. आणि चौकून, पूर्ण मंदिराच्या चौकून केळाची झाडं होती. आणि नक्षीकाम बघू शकता तुम्ही किती छान. आमच्या अहोंचं दर्शन झालं होतं आणि ते मस्त खुर्ची टाकून बसले होते. जास्त काही गर्दी नव्हती, तसं तर आम्ही संडेलाच गेलो होतो, पण जास्त काही गर्दी नव्हती, थोडीफार होती. आणि नंतर आम्ही दर्शन वगैरे करून भरपूर असे त्या केळाच्या झाडात वगैरे मी फोटोशूट वगैरे केला. आणि नंतर निघाल्यानंतर इकडे भरपूर मोठं असं गार्डन वगैरे होतं, पण ते गार्डन मी शूट नाही केलं. जिथे आम्ही जेवण केलं ना तिथेच गार्डन होतं, ते काही माझ्याच्याने शूट करणं झालं नाही, कारण आम्ही त्या गार्डनमध्ये गेलोच नाही. राम गेला होता गार्डनमध्ये स्वानंदीला घेऊन, पण मी काही गेली नाही. मग इकडे गेलो आम्ही. इकडे खूप छान असं ध्यान मंदिर होतं आणि इतकं छान गार्डन होतं ना, इकडे पण खूप छान गार्डन होतं. फक्त त्या गार्डनमध्ये खूप छान असे खेळणे होते, पण इकडे अशी काही खेळणी नव्हती स्वानंदीसाठी. छान गवत होतं आणि असा उतार भाग होता, त्याच्यावरती इतकं छान स्वानंदीनं स्लाईड करत होती, खूपच छान बघा. आणि तिला खूप एन्जॉय केलं तिने. वरती चढत होती, खाली उतरत होती, घसरत होती छान. आणि तिथे खूप छान असे चाफ्याचे झाडं वगैरे होते, फुलांची झाडे होती, आणि असं बारीक 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 छान असा गवताळ भाग होता. खूप एन्जॉय केला आम्ही तिथे. पण थोडाफार फोटोशूट केला, स्वानंदीचे व्हिडिओज घेतले, आमचे पण व्हिडिओज घेतले, जे की आता तुम्हाला चॅनलवरती भेटतीलच पुढे. छान मस्त व्हिडिओ काढले. आणि स्वानंदी बघू शकता तुम्ही कशी वरती चालली, पुश करत करत स्वतःला. स्ट्रॉंग गर्ल आहे मस्त बघा. आणि स्वतःहून घसरत होती ती, तिला मजा वाटत होती अशी घसरायची. खूप मस्त मजा केली तिने. आणि याच्याच बाजूने खूप छान असं ध्यान मंदिर आहे. त्या ध्यान मंदिरमध्ये तर इतकं छान शांतता होती आणि कोणी नव्हतं त्या ध्यान मंदिरमध्ये. तर आम्ही गेलो होतो त्या ध्यान मंदिर, तर मी तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. ध्यान मंदिर कसं आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याआधी आम्ही गेलो होतो चहा घ्यायला, आणि चहा घ्यायला बघा किती छान हॉटेल होती आतमध्ये. आणि आम्हाला माहीतच नव्हतं की इतकी छान हॉटेल आहे तिथे, आणि इतक्या स्वस्तात मस्त काम आहे. फक्त तिथे एकच अट होती की तुम्ही जे काही खासाल त्याची भांडी तुम्हाला धुवायची आहे. आणि स्वानंदी बघा टेबलवरच बसली होती डायरेक्ट. आम्ही इतकं छान मस्त चहा घेतला होता. आणि माझ्या भावाचं बघा काय चालू आहे, त्याला कॅमेरा ओपन केला की तेच असते. आणि नंतर आम्ही परत गेलो. नंतर मग आम्ही ध्यान मंदिरमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि शांतता आहे ध्यान मंदिरमध्ये. खूप जास्त शांतता होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वानंदीला घेऊन गेली होती ध्यान मंदिरमध्ये आणि ती घाबरत होती. मला खूपच वाईट वाटलं की ती घाबरत आहे, पण तरी मी तिची भीती घालवायचा प्रयत्न केला. तिथे खूप छान असे एक मूर्ती होती बाबांची कोणत्या तरी, आपण त्यांना नाही ओळखत. आणि बघा आता ध्यान मंदिर किती छान आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. किती सुंदर ध्यान मंदिर आहे, खूप सुंदर खूप सुंदर. इतकी शांतता आहे आणि खूप मोठं आहे.
तुम्हाला जरी छोटं दिसत असलं तरी ते खूप मोठं आहे. चला तर आता जाण्याची वेळ झालेली आहे. आणि माझी स्वानंदी घाबरत आहे या आवाजाला. हो ना मा, घाबरू नाही. स्वानंदी, शानू, शानू, शानंदी, शानू, 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 शानंदी. कसा आवाज येते पिल्लू? छान छान. इथे खूप सारे असे कमळाचे झाडं आहेत आणि आपण या ध्यान मंदिरामध्ये गेलो होतो. आणि इथे बघा किती छान असं उतरण्यासाठी आहे. खूप मोठं इथे गार्डन आहे जिथे की मी गेलेली नाही. हे बघा या बाजूला गार्डन आहे जिथे की खूप सारे मुलं वगैरे खेळत आहेत आतमध्ये. पण आता आमची झाली आहे जाण्याची वेळ, म्हणून आता काही जाणं होत नाही वाटतं. जर गेली सपोज मी तर व्हिडिओ घेऊन घेईल, पण आता जाण्याची वेळ झालेली आहे. हे बघा चालले. सो चला चला आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे. जायची तर इच्छा अजिबात नाही आहे, पण जा लागते. सो चला चला. फायनली आजचा दिवस आणि आजच्या गार्डन मधला टाइम संपलेला आहे. स्वानंदीला छान मस्त आम्ही डंगरी घालून दिली आहे आणि आता घरी चाललो आहो. सो हाच होता आपला आजचा व्हिडिओ. खूप मजा केली, खूप मस्त वाटलं, खूप फ्रेश वाटलं. सो चला आता घरी. आणि हाच होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. थँक्यू.